नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी स्टॉक मार्केटचा फुगा लवकरच फुटणार हा व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक वर दिली आहे. कारण आजचा हा व्हिडिओ त्या व्हिडिओशी निगडीत आहे. त्या व्हिडिओवर खूप वेगवेगळ्या कॉमेंट्स आल्या. काही लोकांचं असं म्हणणं होतं की मार्केटमध्ये आता नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत, SIP द्वारे दर महिन्याला खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होत आहे, लिक्विडिटी वाढली आहे, त्यामुळे आता मार्केट पडणारच नाही, वरच जात राहील. लिक्विडिटी खूप वाढली आहे यात वादच नाही, पण म्हणून मार्केट कधीच पडणार नाही आणि वरच जात राहील हे शक्य नाही. मार्केट कधीच एकाच दिशेने वर चढत जात नाही आणि जे वर जाते ते खाली येणारच. फक्त ती वेळ यावी लागते आणि तशी वेळ कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण मार्केट जेव्हा जेव्हा पडते तेव्हा त्यात सामान्य गुंतवणूकदारांचेच जास्त नुकसान होते. स्मार्ट इन्व्हेस्टर्स नफा कमवून आधीच बाहेर पडतात आणि मग अडकून पडतो कोण, तर तुमच्या माझ्यासारखा सामान्य इन्व्हेस्टरच. हे मी मागील 30 वर्षात कितीदा तरी अनुभवलेलं आहे. नव्या गुंतवणूकदारांनी जे कोविडच्या काळात बाजारात उतरले आहेत त्यांनी अजूनही मार्केट क्रॅश किंवा मार्केटचं करेक्शन बघितलेलं नाही. आपल्या गुंतवणुकीवर अशा क्रॅशचा काय परिणाम होऊ शकतो याची त्यांना अजिबात कल्पना नाही. म्हणूनच 2008च्या मार्केट क्रॅशमध्ये लोकांचे किती नुकसान झाले, कसे नुकसान झाले हे मी आजच्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे. ह्या व्हिडिओतून तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील. एक म्हणजे मार्केट जर क्रॅश झाले तर तुमचे किती नुकसान होऊ शकते, आणि दुसरे म्हणजे तसे नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. जानेवारी 2004 ला निफ्टी 50 इंडेक्स 1810 होता, फक्त 1810. त्यावेळी सुद्धा मार्केटमध्ये आजच्या सारखीच भरपूर लिक्विडिटी होती आणि इथूनच मग हे 2004चं बुल मार्केट सुरू झालं. जानेवारी 2005 ला निफ्टी वाढून 2057 झाला, 2006 मध्ये 3001 झाला, 2007 ला मग तो वाढून 4082 झाला आणि जानेवारी 2008 मध्ये तो वाढून 6287 पर्यंत पोहोचला. म्हणजेच 2004 ते 2008 या 4 वर्षात निफ्टी 1810 वरून 6287 पर्यंत गेला. म्हणजे या 4 वर्षात निफ्टी 3.7 पटीने वाढला. 8 जानेवारी 2008 ला निफ्टी जेव्हा 6287 या सर्वात वरच्या पातळीवर पोहोचला त्यावेळीही परिस्थिती आजच्या सारखीच होती. सर्वत्र मार्केटची चर्चा पसरली होती. जो तो मार्केटच्याच गोष्टी करत होता. गुंतवणूकदारांना भरघोस नफा झाला होता, त्यांना मजा येत होती. सर्वांनाच असं वाटत होतं की मार्केट अजून वरच जात राहील. गुंतवणूकदार ओव्हर कॉन्फिडन्स झाले होते आणि इथूनच मार्केटची पडझड सुरू झाली. कोणालाही वाटत नव्हतं की मार्केट आता पडेल, पण ते पडलं आणि ते असं पडलं की सामान्य गुंतवणूकदार तर सोडाच, पण मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांची हवा सुद्धा टाईट झाली. जानेवारी 2008 मध्ये जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टर्सना असं वाटत होतं की मार्केट अजून वर जाणार, तेव्हाच मार्केटने खाली जायला सुरुवात केली. बघता बघता मार्केट कोसळत गेले. काय होत आहे याची कोणाला काहीच कल्पना आली नाही. मार्च, एप्रिल, मे, जून दर महिन्याला निफ्टी क्रॅश होत गेला आणि 27 ऑक्टोबरला निफ्टीने 2525 चा निच्चांक गाठला. म्हणजेच 8 जानेवारी ते 27 ऑक्टोबर या फक्त 10 महिन्यात निफ्टी 6287 वरून 2525 पर्यंत कोसळला. म्हणजेच चक्क 60% नुकसान. याचाच अर्थ हा की जर तुम्ही मार्केट पडणार नाही हे समजून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊन मार्केटच्या सर्वात वरच्या पातळीवर 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर पुढच्या 10 महिन्यातच तुमचे फक्त 40,000 रुपये उरले असते. म्हणजे 60,000 रुपयांचा तोटा, आणि तोही फक्त 10 महिन्यातच.
इतका मोठा लॉस सहन करायची तुमची मानसिक शक्ती आहे का? कॉमेंट करून तुम्ही मला सांगा की इतका मोठा लॉस तुम्ही सहन करू शकाल का? कोणी हो म्हणतील, पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा अनुभवी इन्व्हेस्टर्सनाही घाम सुटलेला, त्यांचं बीपी वाढलेलं मी पाहिलेलं आहे. जानेवारी 2008 मध्ये जर तुम्ही 10,000 रुपयांची SIP सुरू केली असती तरी ऑक्टोबर पर्यंत त्या SIP ची मार्केट व्हॅल्यू 1 लाखावरून कमी होऊन फक्त 55,000 राहिली असती. म्हणजे SIP मध्ये सुद्धा तुमचे 45,000चे नुकसान झाले असते. याचाच अर्थ हा होतो की मार्केट जेव्हा पडायला लागते तेव्हा कमी कालावधीमध्ये तुमच्या SIP पोर्टफोलिओ मध्येही तोटा दिसू शकतो. आणि जेव्हा 45,000चा तोटा SIP पोर्टफोलिओ मध्ये दिसू लागतो तेव्हा आपला ओव्हर कॉन्फिडन्स कधीच गळून पडलेला असतो. ग्रीड म्हणजे हावची जागा आता भीतीने घेतलेली असते. हा लॉस पाहायची हिंमत आपल्यात उरत नाही आणि मग आपण काय करावे हे न कळल्यामुळे आपला पोर्टफोलिओ पूर्णपणे विकून टाकतो. या स्थितीत पोर्टफोलिओ विकणे ही फार मोठी चूक असते. पण यावर दुसरा उपाय म्हणजे आपली किंमत येईपर्यंत वाट पाहत थांबून राहणे. पण समजा कोणी असे ठरवले की मी जे 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत ती किंमत वापस येईपर्यंत मी पोर्टफोलिओ विकणार नाही आणि वाट पाहत राहील, तर काय झाले असते? त्यांना 1 लाख रुपये वापस मिळवायला किती दिवस थांबावं लागलं असतं असं तुम्हाला वाटतं? 1 वर्ष? 2 वर्ष? नाही, तर चक्क 6 वर्षांच्या वर. नफा तर विसरूनच जा, पण तुमची मूळ किंमत यायला जवळजवळ 75 महिने वाट बघावी लागली असती. माइंड यू, 75 महिने. तुमच्यापैकी कोणी इतकी वर्ष वाट पाहू शकेल, थांबू शकेल? आहे तुमच्यामध्ये इतका पेशन्स? शक्यच नाही. बहुतेक सर्वांनी या परिस्थितीमध्ये लॉस बुक केला असता आणि आपला पोर्टफोलिओ विकून टाकला असता. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे दिसतं, वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. मार्केट जेव्हा पडायला लागते तेव्हा सर्वत्र निराशेचे वातावरण पसरते. युफोरियाची जागा भीतीने घेतलेली असते. टीव्हीवरील एक्सपर्ट्सही बुलफेज विसरून मंदीची भाषा बोलायला लागतात. गुंतवणूकदारांची वागणूक पूर्णपणे बदलून गेलेली असते. यालाच मार्केट असं म्हणतात. हे मार्केट रोज तुमची परीक्षा घेते. अपेक्षा, आशा, निराशा, हाव, भीती, चिंता या सगळ्या भावना मार्केट आपल्याला दाखवते. त्यामुळे मागे काय घडले आहे त्यावरून शिकणे अतिशय आवश्यक आहे. तर 2008च्या मार्केट क्रॅश पासून आपण काय शिकू शकतो ते बघूयात. मार्केट जेव्हा 3-4 वर्ष सतत वरच जात राहते, मार्केटमध्ये जेव्हा युफोरिया वाढतो, हाव वाढते, तेव्हा हे मार्केट पडायचे एक लक्षण असते. त्यावेळी सावध व्हा. थोडा नफा जरूर काढून घ्या. म्हणजे पोर्टफोलिओ पूर्ण विकावा का? तर बिलकुल नाही. पण जर तुमच्याकडे स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा भंगार कॅपचे स्टॉक असतील तर त्यातले काही विका आणि पैसे काढून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे यावेळी जर तुमचा कोणता कर्जाचा हप्ता सुरू असेल तर हे पैसे देऊन कर्ज कमी करा. 15 ते 20% रक्कम लिक्विड फंडात जमा करून ठेवा. म्हणजे पुन्हा जेव्हा मार्केट क्रॅश होईल तेव्हा हेच पैसे इन्व्हेस्ट करता येतील. आणि मार्केट जेव्हा असे वरच्या पातळीवर असते तेव्हा एकमुष्त गुंतवणूक कधीच करू नका. त्यामुळे किती नुकसान होते हे आपण बघितलेच आहे. त्यापेक्षा SIP केलेली कधीही चांगली. आणि जर एकदा SIP सुरू केली की मग आपलं उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय ती SIP बंद करू नका. आपण पाहिलेच आहे की मार्केटमध्ये 5 ते 6 वर्ष असेही जातात जेव्हा काहीच नफा होत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये फक्त आणि फक्त दीर्घ कालावधीसाठीच गुंतवणूक करा. म्हणजे हा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्तचाच असला पाहिजे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पोर्टफोलिओ बॅलन्सिंग आणि ऍसेट अलोकेशन. तुमचे सर्वच्या सर्व पैसे हे मार्केटमध्ये कधीच गुंतवू नका. काही पैसे सुरक्षित जागी म्हणजे बँक FD,
पोस्ट ऑफिस यामध्ये असणे अतिशय गरजेचे आहे. ॲसेट अलोकेशन नीटपणे केले असेल तरच तुम्ही पेशन्स ठेवून नफ्याची वाट पाहू शकता, अन्यथा तुमचा मेंटल बॅलन्स खराब होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची बाब मार्केटमध्ये म्हणजे आपली गुंतवणुकीतील वागणूक, ज्याला आपण इन्व्हेस्टिंग बिहेवियर असं म्हणतो. मार्केट सतत वर खाली होत राहते. मार्केटच्या या चढ उताराबरोबरच आपल्या भावनाही बदलत राहतात आणि या बदलत राहणाऱ्या भावनांमुळे आपले निर्णयही बदलतात. त्यामुळे भावनांच्या आहारी न जाता आपण जर स्थितप्रज्ञ राहून निर्णय घेतले तर पैसे नक्कीच बनतील. हे एक प्रकारचे गुंतवणुकीचे मेडिटेशनच आहे असं म्हणता येईल. ज्याला असं शांतपणे बसता येतं त्यानेच मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत. बाकीच्यांनी मग सट्टा लावलेलाच बरा. मार्केट कितीही वर गेले किंवा कितीही खाली गेले तरीही शांतपणे विचलित न होता संयमाने खंबीरपणे पाय रोखून मार्केटमध्ये उभे राहता आले पाहिजे. या व्हिडिओच्या शेवटी आता मी संयम म्हणजे पेशन्स तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो याचे एक उदाहरण सांगतो. 8 जानेवारी 2008ला जेव्हा मार्केट सर्वात वरच्या पातळीवर होते तेव्हा जरी तुम्ही 10,000ची SIP सुरू केली असती आणि मार्केटच्या या सगळ्या चढ उतारात घाबरून न जाता, उत्तेजित न होता शांतपणे ही SIP सुरू ठेवली असती तर आज तुम्ही गुंतवलेल्या 20 लाख रुपयांचे 75 लाख रुपये झाले असते. मार्केटमध्ये करोडपती व्हायचं असेल तर आपली मानसिकता आणि गुंतवणुकीतील वागणूक दोन्हीही बदलायला हवी. हे जर तुम्ही करू शकलात तर पैसे काय आरामात बनतील. मनी इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ युअर बिहेवियर. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.